हॅलो गाईस, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेंटो केकबद्दल थोडी इन्फॉर्मेशन घेणार आहोत, जो की या व्हाईट डब्यामध्ये असतो. आणि हे का मी इन्फॉर्मेशन देते ते पण सांगते. तर खूप कस्टमर आहेत ज्यांना माहीतच नसतं की म्हणजे ह्या छोट्या केकला काय बोलतात. एक कस्टमर होती कल्याणची, ती मला बोलते पिंटू केकची प्राइस लिस्ट पाठवा किंवा पिंटू केक तुमच्याकडे मिळतो का. भाई ते पिंटू केक नाही आहे, बेंटो केक, BENTO बेंटो केक बोलतात अशा बॉक्समधला केकला. काही जण बोलतात सँडविच बॉक्समधला केक, काही जण बोलतात व्हाईट बॉक्समधला केक, काही जण बोलतात डब्यातला केक. ठीक आहे, तर येस आय नो खूप जणांना माहीत नसतं, म्हणून मी ही इन्फॉर्मेशन व्हिडिओ बनवली की ह्या बॉक्समध्ये जो केक असतो त्याला बोलतात बेंटो केक. ठीक आहे, आणि आपल्याकडे कुठली साईज अवेलेबल आहे ती पण तुम्हाला सांगते. तर आपल्याकडे हे बघा, ही साईज अवेलेबल आहे आणि ह्याचं मी तुम्हाला विड्थ पण सांगते. डब्बा एवढा हा केक असतो असं मी कस्टमरला सांगते, कारण कस्टमर विचारतात की ह्याची नक्की साईज किती असते. त्याच्यासाठी ही व्हिडिओ आहे. ठीक आहे, तर अराउंड तुमच्यासमोरच मी लेंथ घेते आहे 10 सेंटीमीटर. 10 सेंटीमीटर ह्याची लेंथ असते. हाईट पण बघू का, हाईट 3.5 पेक्षा जास्त अजून मी खाली नाही पट्टी टाकू शकत. 4 हाईट आहे, 4 पेक्षा थोडी जास्ती हाईट आहे याची. आणि हा असा दिसतो. आता ही 11th मंथसाठीचा केक होता म्हणून मी त्याच्यावर ही डिझाईन केली आहे. तर असा केक आहे. फ्लेवरनुसार वेगवेगळी प्राइस लिस्ट आहे. जर तुम्ही असं जर कुठलं स्टिकर हवं असेल तुमच्या मर्जीचं, तुम्हाला स्टिकर याच्यावर मिळणार. त्याचे 30 रुपीज जसं तुमचं केक असेल तसे तुमचे चार्जेस एक्स्ट्रा असतात. ठीक आहे, आणि हा अशा टाईपमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं कस्टमाइज करून पण केक घेऊ शकता. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये केळवणाचे केक घेतात, ॲनिव्हर्सरीचे केक घेतात, बर्थडेचे केक घेतात, खूप सारे वेगवेगळे केक घेतात. ठीक आहे, आणि मी ह्याची पॅकेजिंग तुम्हाला बरोबर अशीच देते. याच्यासोबत एक नाईफ असते आणि पिशवीमध्ये तुम्हाला हा केक देते. तर जेव्हा ट्रेंडिंगवाला तो आपला रिबिन पुलअप केक आहे हा वाला, असे जेव्हा केक असतात तेव्हा ना मी आत्ता अशी पॅकेजिंग स्टार्ट केली आहे. ठीक आहे, म्हणजे त्याला रिबिन वगैरे बांधून द्यायचं, कारण की तो ऑब्वियस केक स्पेशल असतो. ठीक आहे, आणि आधी मी म्हणजे सगळ्याच केकला असं नव्हते देत. जेव्हा मला कस्टमर बोलायचे ओके, तर ना मी आधी असं जेव्हा कस्टमर बोलतात रिबिन बांधून दे मला केकला, तेव्हा मी कस्टमरला आधी अशी द्यायची रिबिन वगैरे बांधून. आणि जे कस्टमर नाही बोलायचे की म्हणजे जे मला सांगायचेच नाही की आम्हाला फक्त केक हवा आहे, त्यांना नॉर्मल अशीच पॅकेजिंग असायची. ठीक आहे, तर आता जे सगळे ट्रेंडिंगवाले केक आहेत, जे पुलअपवाले जे केक आहेत ना, त्यांना सगळ्यांना मी आता रिबिन बांधून देते आहे बॉक्सला. कारण की आधी माझ्याकडे रिबिनचा शॉर्टेज होता आणि मला तर माहिती की हे क्रेझीएस्ट एवढं जाणार की माझ्या रिबिनच संपतील. तर येस, आता रिबिन्स, रेड रिबिनचा मी स्टॉक आणलेला आहे. त्याच्यामुळे जे ट्रेंडिंगवाले जे केक आहेत त्यांच्यासाठी मी अशी पॅकेजिंग देते जी की दिसायला खूप क्यूट दिसते. आणि हे नॉर्मल केकला काय मी रिबिन वगैरे नाही बांधून देते, त्यांना मी नॉर्मल अशीच पॅकेजिंग देते, विथ नाईफ देते. ठीक आहे, आणि जर तुम्हाला जर स्पेशल तुमचा केक असेल आणि तुम्हाला जर पाहिजे असेल की बाबा आम्हाला केकला रिबिन वगैरे लावून दे, तर तसं तुम्ही मला इन्फॉर्म करा. जेव्हा तुम्ही सांगणार तेव्हाच मला कळणार की बाबा तुम्हाला तुमचा केकला रिबिन वगैरे पाहिजे. तर जे काय जे काही तुम्हाला ॲडॉन्स वगैरे करायचे असतात, फॉर एक्झाम्पल केकच्या बॉक्सला रिबिन लावून पाहिजे, तर तसं मला सांगत जा की रिबिन पाहिजे, त्याच्यासोबत चॉकलेट्स पाहिजे, त्याच्यासोबत रोजेस पाहिजेत वगैरे. ठीक आहे, तर अशा काही जे आपण कस्टमाइज करून देतो किंवा पॅकेजिंगमध्ये जे वेगळेपणा जो असतो स्पेशल करण्याचा, तर त्याच्यासाठी मला कस्टमर स्वतः सांगतात की आमच्या बॉक्सला रिबिन लावून दे, आमच्या बॉक्सवर हा मेसेज टाक किंवा हे टाक. तर मग त्याच्यानुसार आपण तो बॉक्स किंवा काय सजवायचं ट्राय करतो. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला मी बेंटो केकबद्दल सगळे बेंटो केक आणि बेंटो केक बॉक्सबद्दल सगळे डाऊट क्लिअर केले असतील. तर थँक्यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. बाय बाय.